भारतीय समाजामध्ये साड्यांना सांस्कृतिक महत्त्व आहे। मग घरामध्ये लग्न असो किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम असो किंवा विधी असो, सामाजिक कार्य असो किंवा उत्सव असो, याला देखील आपण साडी नेसतो। साडी हे फक्त वस्त्र नाही तर आपल्या चालीरीती, परंपरा, विधींचा याच्यामध्ये समावेश असतो। ज्यावेळेला भारतीय स्त्री भारताबाहेर जाते आणि भारताला ज्यावेळेला रिप्रेझेंट करण्याची वेळ येते त्यावेळेला देखील ती साडी नेसून आपल्या भारताची संस्कृती दाखवते। जसं दीपिका पादुकोणनं पांढऱ्या रंगाची ज्यावेळेला साडी नेसली त्यावेळेला तिचं जगभरातून कौतुक करण्यात आलं, कारण तिचा लूक खरंच खूप सुंदर दिसत होता। हल्ली ज्यावेळेला शिल्पा शेट्टी सिद्धिविनायकच्या दर्शनाला आली होती त्यावेळेला तिनं लाल कलरची साडी आणि गोल्डन कलरचा ब्लाऊज परिधान केला होता। त्यावेळेला देखील तिचं खूप सगळं कौतुक करण्यात आलं, कारण तिचा लूक खरंच खूप छान आणि सुंदर दिसत होता। असाच लूक तुम्हाला देखील हवा असेल, असाच साडीची ब्लाऊज तुम्हाला देखील बनवून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बऱ्याच वेळेला काय करतो आपण, साडीचा ब्लाऊज चांगला आणि सुंदर दिसावा म्हणून बाजारातून वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस आणतो, डिझाईन्स आणतो आणि ती आपण आपल्या ब्लाऊजला लावतो, पण त्याच्यामुळं ब्लाऊज आणि साडी ही वेगवेगळी दिसते, म्हणजे मिसमॅच होतं। मग तुम्ही जे ब्लाऊज आहे, जे साडीबरोबर आलेलं ब्लाऊज आहे त्यालाच एकदम छानसे डिझाईन करून तुम्ही तुमचा जो लूक आहे तो एकदम सुंदर बनवू शकता। म्हणजे बाजारातून कोणतीही गोष्ट न आणता देखील तुम्ही तुमचा ब्लाऊज आहे तो सुंदर आणि छान शिवू शकता। मग त्याच्यासाठी आधी लक्षात घ्यायचं की आपला ब्लाऊजचा गळा कसा असावा। आता सध्या ट्रेंडमध्ये असणारा तो म्हणजे बॉटनिकचा गळा, तो खूप छान। जर तुम्ही काठपदराची साडी नेसणार असाल तर त्याच्यामध्ये एकदम छान हा बॉटनिकचा गळा दिसतो। जसं मी म्हणली, शिल्पा शेट्टीने ज्यावेळेला बॉटनिक गळ्याचं ब्लाऊज घातलं होतं त्यावेळेला तिचा लूक आहे तो एकदम ट्रेडिशनल दिसत होता, खूप छान पारंपरिक लूकमध्ये ती दिसली होती। असाच पारंपरिक जर लूक तुम्हाला हवा असेल तर ब्लाऊजचा गळा सेम असा बॉटनिक पद्धतीने तुम्हाला शिवायचा आहे। मग त्या साडीवर प्लेन जरी तुमचं ब्लाऊज पीस असला तरी देखील तुमचा लूक आहे तो खूप छान दिसतो। आता जर तुमची काठपदराची साडी असेल तर त्याचा गळा कसा असावा याला देखील महत्त्व आहे। जर तुमची काठपदराची साडी असेल आणि त्याचं काठ तो काय करायचा आहे, तुम्ही एका बाजूला आपला पदर येतो आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला फक्त एकाच बाजूला तुम्हाला ही जो काठ आहे तो या बाजूनं व्ही आकारामध्ये लावायचा आहे। म्हणजे एका बाजूनं साडी आणि एका बाजूनं तुमचा जो काठ आहे तो दिसतो, त्यामुळे एकदम व्ही आकार आणि खूप छान दिसतं। फ्रंट बाजूने तुम्ही बघाल तर हा लूक आहे ना तो एकदम छान आणि सुंदर दिसतो। आता दुसरा गळा असतो तो एकदम म्हणजे तुम्ही एकदम साधा गोल शिवू शकता किंवा याच्यामध्ये देखील व्हरायटी येते, व्ही गळा देखील तुम्ही शिवू शकता। हे देखील एकदम सिंपल आणि साधे खूप छान दिसतात, खूप डिझाईन करण्याची ब्लाऊजला गरज आहे असं काही नाही। आता तिसरा प्रकार म्हणजे जसं तुम्ही ड्रेसचे गळे असतात त्या पद्धतीचा तुम्ही ब्लाऊजला देखील गळा शिवू शकता। हा देखील गळे खूप छान दिसतात आणि इतरांपेक्षा वेगळे असल्यामुळे खूप सुंदर आणि छान दिसतात। म्हणून इतरांपेक्षा जर वेगळा जर तुम्हाला लूक हवा असेल तर या डिझाईनमध्ये तुमचं ब्लाऊज नक्की शिवून घ्या। आता जर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालत असाल तर साडीचे काठ कुठे लावायचे, तर फ्रंट बाजूला तुम्हाला हे साडीचे काठ आहेत ते लावायचे आहेत। आणि जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जर पदर घेणार असाल तर हे जर पुढच्या बाजूनं तुम्ही साडीचे काठ लावले तर खूप छान आणि सुंदर तुमचा लूक दिसतो। आता पाचवा ब्लाऊजचा प्रकार आहे तो म्हणजे कॉलरचा ब्लाऊज। हा देखील एकदम क्लास लूक देतो। एकदम तुमची सिंपल साडी असेल तरी देखील हा फक्त ब्लाऊज आहे तो एकदम छान आणि सुंदर दिसतो, कारण याच्यामध्ये एकदम तुम्हाला कॉलर दिली जाते आणि त्या कॉलरमुळे तुमचा लूक आहे तो एकदम छान आणि सुंदर। आता ही सगळी माहिती होती ती म्हणजे तुमच्या ब्लाऊजचे गळे कसे हवेत। आता ब्लाऊजच्या बाह्या कशा हव्यात ते देखील महत्त्वाचं असतं। आता तुम्ही एकतर 3/4 बाही शिवू शकता, ती देखील खूप छान दिसते, किंवा आपल्या कोपरापर्यंतची एक बाही असते ती देखील खूप छान आणि सुंदर तुमच्या साडीला लूक देऊ शकते। आणि जर तुम्हाला एकदम बारीक असाल आणि जर तुम्ही एकदम बारीक असाल तर पफचं ब्लाऊज असतं, ती देखील आता डिझाईन ट्रेंडमध्ये आहे। पफचे जे बाही आहे ते देखील खूप सुंदर दिसतात। याच्यामध्ये देखील खूप वेगवेगळी व्हरायटी आहे, तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही पफचा जो बाही आहे ती शिवून घेऊ शकता। पण जे प्लस साईज मध्ये आहेत, जे
जे प्लस साईजमध्ये आहे, ज्यांचं वजन थोडंसं जास्त आहे, त्यांनी जर पफची बाही शिवली तर काय होतं ना, आपलं वजन आहे किंवा आपला हा एरिया आहे तो थोडासा मोठा दिसतो. म्हणून त्यांनी काय करायचं आहे, एकतर 3/4 किंवा कोपरापर्यंत ब्लाऊज शिवायचा आहे, त्याच्यामुळं खूप छान दिसतो. आणि